असो आज पुन्हा एक वार परमेश्वरानं त्याच्या वचनाचं अध्ययन चिंतन आणि मनन करण्याची जी सुवर्ण संधी परमेश्वराने आम्हाला दिली त्याबद्दल सर्व मान सन्मान गौरव देवचा बाप देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्म्याच्या नावाला असो। मी शालोम बायबल स्टडी सर्व देवाच्या सेवकांचं आणि मंडळीचे मनापासून आभार मानतो की हबक्कूकचा ग्रंथ आज शिकण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे। आणि हबक्कूक हा ग्रंथाबद्दल आम्ही पाहत असताना आम्ही मागील दिवसामध्ये आम्ही हग्गईचा ग्रंथ पाहिला, त्याचप्रमाणे मलाकीचा ग्रंथ पाहिला, उपदेशाचा ग्रंथ पाहिला आणि आज आम्ही हबक्कूक या ग्रंथाबद्दल आम्ही आज काही महत्त्वाच्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे मायनर प्रॉफिट आहेत किंवा जे कनिष्ठ संदेष्ट आहेत त्याच्यामधला एक संदेष्टा तो म्हणजे हबक्कूक, याबद्दल आज आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नंबर एक, पहिली गोष्ट, या पुस्तकाचा लेखक स्वतः हबक्कूक असलेला आम्हाला पाहण्यास मिळतो। नंबर एक, या पुस्तकाचा लेखक स्वतः हबक्कूक आहे। नंबर दोन, एकूण अध्याय 3 अध्याय या ग्रंथामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतात। नंबर 3, या ग्रंथामध्ये एकूण वचने 56 वचने या ग्रंथामध्ये आहे आम्हाला पाहण्यास मिळतात। 56. नंबर 4, सूत्रवचन किंवा किल्ली वचन, हबक्कूकचा ग्रंथ अध्याय 2 वचन 4, सूत्रवचन हबक्कूक याचा दुसरा अध्याय वचन 4 जे आहे हे सूत्रवचन आहे। धार्मिक आपल्या विश्वासानं वाचेल। नंबर 5, या पुस्तकाचा कालखंड ख्रिस्तपूर्व सुमारे 608 ते 598 साली लिहिण्यात आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं। 608 ते 598 साल या ग्रंथामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं। नंबर 6, या पुस्तकाचा संदेश, मुख्य संदेश काय आहे? तर मुख्य संदेश आहे की देव वाईटाला व त्याच्या लोकांना जगात का राहून देतो। मुख्य संदेश या ग्रंथाचा आहे की देव वाईटाला व त्याच्या लोकांना या जगात का राहून देतो। नंबर 7, या ग्रंथाचा विषय, नंबर 7 या ग्रंथाचा विषय, 2 विषय आम्हाला या ग्रंथामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतात। नंबर 1, विश्वासानं जीवन जगणे। नंबर 1, विश्वासानं जीवन जगणे। आणि नंबर 2, देवाच्या न्यायावर भरोसा ठेवणे। देवाच्या न्यायावर भरोसा ठेवणे। नंबर 8, हबक्कूक या ग्रंथामध्ये प्रगट झालेला ख्रिस्त। नंबर 8, हबक्कूक या ग्रंथामध्ये प्रगट झालेला ख्रिस्त, तारणारा किंवा उद्धार करता ख्रिस्त, उद्धार करता ख्रिस्त। 3रा अध्याय वचन 13 वचन 18, 3रा अध्याय 13 वचन आणि 18 वचनामध्ये प्रगट झालेला ख्रिस्त आम्हाला पाहणं। या पुस्तकाचे नंबर, आता पुढचा घ्या, पार्श्वभूमी महत्वाचा आहे, त्यामध्ये नंबर आकडा 1 टाका, पार्श्वभूमी। हबक्कूक या ग्रंथाची पार्श्वभूमी, हबक्कूक हा मूळ हिब्रू शब्द हबाक या शब्दापासून तयार झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो। हबाक या शब्दापासून हबक्कूक हा शब्द तयार झालेला आम्हाला दिसतो। 3 अर्थ
हबकुक किंवा हबक या शब्दाचे 3 अर्थ आहेत. त्यामध्ये नंबर 1 आलिंगन देणे, किंवा मिठी मारणे. आलिंगन देणे किंवा मिठी मारणे किंवा झगडणे या नावाचा अर्थ, हबकुक या नावाचा अर्थ आलिंगन देणे किंवा मिठी मारणे किंवा झगडणे आम्हाला पाहण्यास मिळतो. पुढे घ्या, हबकुक स्वतःपुरते व त्याच्या परिवारापुरते पाहणारा संदेष्टा नव्हता. हबकुक स्वतःबद्दल किंवा त्याच्या परिवाराबद्दल तो विचार करणारा संदेष्टा नव्हता, तर तो एक देशभक्त असलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. हबकुक हा एक देशभक्त असलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. पुढे घ्या, इस्रायल देशाची नैतिक व आत्मिक स्थिती इस्रायल देशाची नैतिक व आत्मिक स्थिती खालवलेली पाहून तो अस्वस्थ व भयभीत झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. इस्रायल लोक जे आहे ते पाप करत आहेत, त्यामुळं हबकुक याचं अंतःकरण अस्वस्थ आणि भयभीत झालेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. कारण तो देशावर प्रेम करणारा होता. का त्याचं मन अस्थिर झालं? कारण त्यांचं कृत्य पाहून, त्यांचं पाप पाहून तो भयभीत झाला. कारण देशावर त्याचं काय होतं? प्रेम होतं. देवाचे नियम आज्ञा मोडल्यामुळं लोक नाशाकडे जात आहेत. हबकुकच्या काळामध्ये देवाचे नियम आज्ञा मोडल्यामुळं लोक नाशाकडे जात आहेत. हे पाहून तो अश्रुपूर्ण नेत्रानं प्रार्थना करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. लोक देवापासून दूर जात आहेत. देवाचे विधी, देवाचे नियम ते मोडत आहेत. त्यामुळे हबकुक हा अश्रुपूर्ण नेत्रानं त्या लोकांसाठी देवाकडे मध्यस्थी किंवा प्रार्थना करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. यातूनच त्याची प्रार्थनेची चिकाटी व श्रद्धा दिसून येते. लोक देवाच्या विरुद्ध वागत होते, पण हबकुक याने प्रार्थना या समस्येला उत्तर म्हणून एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रार्थना आणि श्रद्धा. यातूनच त्यांनी प्रार्थनेची चिकटी आम्हाला व श्रद्धा दिसून येते. रात्रभर हबकुक रात्रभर बुरुजावर बसून किंवा टेकडीवर बसून हबकुक रात्रभर बुरुजावर किंवा टेकडीवर बसून पहारेकऱ्याप्रमाणे देवाकडे लक्ष लावताना व स्वतःच समर्पण करताना आम्हाला पाहण्यास मिळतो. तो देवाकडे लक्ष लावत आहे. देवाचा सेवक या नात्याने, देवाचा संदेष्टा या नात्यानं तू देवाकडे लक्ष लावत आहे आणि स्वतःच समर्पण करत आहे. यहुदी लोक योशियाच्या कारकिर्दीमध्ये
यहुदी लोक योशियाच्या कारकिर्दीमध्ये झालेले धर्मसंजीवन फार काळ टिकू शकले नाही. धर्मसंजीवन जे आहे यहुदी लोक फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे ते बाळ व अष्टरोथ देवतांच्या नादी लागलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. बाळ व अष्टरोथ या देवाच्या नादी लागलेले किंवा त्यांचा प्रभाव या लोकांवर झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. हबकुकच्या काळामध्ये अन्याय सर्वत्र पसरला होता. हबकुकच्या काळामध्ये अन्याय सर्वत्र पसरलेला होता. अशा सर्व परिस्थितीमध्ये हबकुकला तोंड द्यावे लागले. कारण यहुदांच्या लोकांच्या पापाबद्दल तो देवाला प्रश्न विचारत आहे. यहुदी लोक पाप करत आहे आणि हबकुक एक मोठ्या उंच टेकडीवर जाऊन देवाला एक प्रश्न विचारत आहे. साधारण त्याने 2 प्रश्न परमेश्वर देवाला विचारले. पहिला प्रश्न त्याने देवाला विचारला, प्रभू हे कुठवर चालणार? हा अन्याय, हे पाप, हे सोराचार प्रभू हे कुठवर चालणार? नंबर 2, प्रभू असं का? प्रभू असं का? देव पवित्र आहे पण देवाचे लोक अपवित्र जीवन जगत आहे. हबकुकला हा प्रश्न पडला की देवा असं का? हबकुक पुढे घ्या. हबकुक कोणत्याही राजाचा उल्लेख या ग्रंथामध्ये करत नाही. हबकुक कोणताही राजाचा उल्लेख या ग्रंथामध्ये करत नाही. परंतु बाबेलच्या बंदिवासापूर्वी भविष्यवक्ताचे कार्य हबकुकने केलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. बंदिवासाच्या पूर्वी भविष्यवक्ताचे कार्य हबकुकने केलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. पुढे घ्या. जुन्या करारातील छोटेसे पुस्तक, परंतु हबकुक हे जुन्या करारातील छोटेसे पुस्तक, परंतु त्यात किती मोठे सत्य समावलेले आहे. फक्त 3 अध्यायाच्या मध्ये आहेत, पण फार सत्य तत्व यामध्ये आम्हाला समावलेले पाहण्यास मिळतात. पुढे घ्या. हिब्रू संदेष्टामध्ये हबकुकला फार सन्मानाचे स्थान देण्यात आले होते. हिब्रू संदेष्टामध्ये किंवा यहुदी संदेष्टांमध्ये हबकुकला फार सन्मानाचे स्थान जे आहे ते देण्यात आलेले होते.
पुढे घ्या, हबक्कूक, इर्मया, हेजकेल, दानियल. हबक्कूक, इर्मया, हेजकेल, दानियल व सपन्या यांचा समकालीन भविष्यवक्ता होता. इर्मया, हेजकेल, दानियल आणि सपन्या यांचा समकालीन तो भविष्यवक्ता असलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. पुढे घ्या, हबक्कूक लेवी वंशातील असून लेवी या नावाचा अर्थ होतो जोडलेला. हबक्कूक लेवी वंशातील असून गायन वाद्याच्या साथीनं तो परमेश्वराचं गुणगान करणारा होता. लेवी वंशातला असून गायन वाद्याच्या साथीनं तो परमेश्वराचं गुणगान करणारा भविष्यवक्ता आम्हाला पाहण्यास मिळतो. हबक्कूक याचा 3रा अध्याय वचन 19 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. 3:19 मध्ये. यहुदी लोक देवाचे असून त्यांच्यात एवढी दुष्टाई, अधर्म, अन्याय वगैरे का चालू आहेत? यहुदी लोक देवाचे असून त्यांच्यामध्ये एवढी दुष्टाई, अधर्म, अन्याय वगैरे का चालू आहे? अशी स्थिती पाहून देव शांत किंवा स्वस्थ का राहिला आहे असा प्रश्न हबक्कूकला पडलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. यहुदी लोक देवाचे आहेत, देवाचे लोक असून देवाच्या विरुद्ध का वागत आहेत आणि देव शांत किंवा स्वस्थ का बसलेला आहे असा प्रश्न हबक्कूकला या ग्रंथामध्ये पडलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. म्हणून हबक्कूकची प्रार्थना देवाला विचारण्यात संबंधात होती. देवाला विचारण्यात संबंधानं होती. देवाने त्याला उत्तर दिले. त्याने प्रार्थना केली आणि देवाने त्याला उत्तर दिले की लोकांची सर्व दुष्टाई मला ठाऊक आहे. देवाने त्याला प्रार्थनेचं उत्तर दिलं की लोकांची सर्व दुष्टाई ही मला ठाऊक आहे. मी सध्या स्वस्थ आहे, पण त्यांना बाबेलच्या सैन्यांकडून शिक्षा करणार आहे. परमेश्वराने त्याला उत्तर काय दिलं की बाबेलच्या सैन्यांकडून मी या यहुदी लोकांना जे आहे शिक्षा करणार आहे. पुढे घ्या, एक प्रश्नाचे उत्तर मिळाले पण दुसरा प्रश्न उभा राहिला. एक प्रश्नाचे उत्तर त्याला मिळालं, दुसरा प्रश्न लगेच उभा राहिला. देव जर पवित्र आहे, दुसरा प्रश्न त्याला पडला, देव जर पवित्र आहे, जे राष्ट्र यहुदी लोकांपेक्षा अतिशय
देव जर पवित्र आहे तर जे राष्ट्र यहुदी लोकांपेक्षा अतिशय दुष्ट व अन्यायी आहे अशा राष्ट्रांकडून देव आपल्या लोकांना शिक्षा का करत आहे? देव पवित्र आहे आणि ज्या दुष्ट राष्ट्राकडनं देव त्याच्या लोकांना शिक्षा का करत आहे हा देखील दुसरा प्रश्न त्याला पडला. मग देवाने त्याला उत्तर दिले. या प्रश्नाचं उत्तर देवाने त्याला दिलं, बाबेल अतिशय दुष्ट आहे. बाबेल अतिशय दुष्ट आहे हे मला ठाऊक आहे. बाबेल अतिशय दुष्ट आहे हे मला ठाऊक आहे. पुढे मी त्या बाबेलचा भयंकर शासन त्यांना करणार आहे. बाबेल दुष्ट आहे पण पुढे मी त्यांना भयंकर शासन करणार आहे असं परमेश्वर उत्तर हबक्कूकला आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. पुढे घ्या आता. या पुस्तकाची भाषा फार सुंदर रीतीनं वर्णन केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. या पुस्तकाची भाषा फार सुंदर रीतीनं वर्णन केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. तिसऱ्या अध्यायातील स्तोत्र हे सर्वांमते सर्व उत्कृष्ट असे सर्वांनी म्हणले आहे. तिसऱ्या अध्यायात जे परमेश्वराचं गुणगान करताना हबक्कूक आम्हाला पाहण्यास मिळतं ते सर्वात उत्कृष्ट गुणगान परमेश्वराचं करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. हबक्कूक याचा दुसरा अध्याय आणि वचन 4. हबक्कूक दुसरा अध्याय वचन 4 हे आपलं सूत्रवचन आहे आणि आजच्या आपल्या अभ्यासाचं हे महत्वाचं वचन आपल्यासाठी आहे. हबक्कूकने या ठिकाणी फार सुंदरतेने वर्णन केलेलं आहे. पहा, तो गर्वानं फुगला आहे. वचन, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. नीतिमान तर आपल्या विश्वासानं वाचेल. हे आज आपल्या अभ्यासाचं महत्वाचं वचन आम्हाला पाहण्यास मिळतं. हबक्कूकने जे तत्व किंवा जो सिद्धांत किंवा जो विश्वास या वचनामध्ये रवला, तोच विश्वास, तोच सिद्धांत आणि तेच तत्व पुढे पौलानं मंडळीला देखील लागू केले. हबक्कूकने जे तत्व विश्वासानं नीतिमान ठरवले जाण्याचं जे तत्व आहे तेच तत्व हबक्कूकने पुढे पौलानं देखील मंडळीला हे शिकवण शिकवली. तर नवीन करारामध्ये पौलानं 3 ठिकाणी हा संदर्भाचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. 3 ठिकाणं संत पौलानं मंडळीला नीतिमान
विश्वासाने वाचेल याचं वर्णन केलं. गलतीकारास पत्र अध्याय 3 वचन 11. नंबर 1 गलतीकारास पत्र अध्याय 3 वचन 11. नीतिमान विश्वासानं जगेल. गलती येथील म्हणजे जर आम्ही पाहिलं तर खोटं शिक्षण आणि बऱ्याच गोष्टी, कर्मकांड आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला पाहण्यास मिळतात. पण संत पौल त्या मंडळीला या वचनाचा सिद्धांत किंवा या वचनाचं तत्व किंवा विश्वास हे जाहीर करताना आम्हाला पाहण्यास मिळतं की नीतिमान विश्वासानं वाचेल. नंबर 2 रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 17. रोम अध्याय 1 वचन 17. नीतिमान विश्वासानं वाचेल. आणि शेवट नंबर 3 इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 38. इब्री 10 वचन 38. वरील संदर्भ पाहता 2 शब्दावर जास्त भर दिलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. वरील संदर्भ पाहता 2 शब्दावर जास्त भर दिलेला आहे. नंबर 1 नीतिमान. नीतिमान म्हणजे देवाचं भय धरणारा. आणि नंबर 2 तो वाचेल. या शब्दावर जास्त भर दिलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. हबकुकने कर्मकांड, रूढी परंपरा, हबकुकने कर्मकांड, रूढी परंपरा, यहुदी नियम यांच्यापेक्षा जास्त महत्व जे आहे देवाच्या कृपेला, जे विश्वासाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होते त्याला दिलेला आहे. हबकुकने कर्मकांड, रूढी परंपरा, विधी नियम यांच्यापेक्षा जास्त महत्व जे आहे देवाच्या कृपेद्वारे मिळणारा जो विश्वास आहे त्याला दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. विश्वास यासाठी ग्रीक शब्द आहे पिस्तियो. विश्वास यासाठी ग्रीक शब्द आहे पिस्तियो. त्याचा अर्थ होतो तारणासाठी असलेला विश्वास. पिस्तियो म्हणजे तारणासाठी असलेला विश्वास. हा तारणासाठी असलेला विश्वास हेच तत्व पौलापासून मार्टिन लुथरने घेतलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. हबकुक पासून पौलाने घेतलं आणि पौलापासून मार्टिन लुथरने हे तत्व लागू केलं आम्हाला पाहण्यास मिळतं किंवा अंगीकार केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. मार्टिन लुथर साधारण 1517 साली मंडईला मार्टिन लुथरनं जो सिद्धांत किंवा जी शिकवण किंवा जो विश्वासाचा पाया दिला 1517 साली साधारण मंडईला मार्टिन लुथरनं जो विश्वासाचा पाया दिला किंवा जी शिकवण दिली, जो सिद्धांत दिला ते म्हणजे तारण हे सत्कृत्य करून मिळत नाही. तारण आपण ज्याला म्हणतो सुटका, मुक्ती, तारण हे सत्कृत्य मिळत नाही तर ते देवाच्या कृपेनं आम्हाला प्राप्त होतं. आमची लायकी, आमची पात्रता नसताना देवानं
आमच्यावर मोठी कृपा केली. इबिस्करास पत्र अध्याय 2 वचन 8. इबिस्करास पत्र 2 अध्याय वचन 8. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालं आहे. हे आमच्या हातून झालं असं नाही, तर हे देवाचं दान आहे. म्हणून कुणीही अड्डता बाळगू नये, म्हणून कर्मकांडाने झालं नाही, तर इबिस 2:8 आणि 9 वचन पण आहे. कारण कृपेनंच विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालं आणि आमच्या हातून झालं असं नाही, तर देवाचं दान आहे आणि ते आम्हाला विनामूल्य मिळालं आहे. मोठी धर्म सुधारणा या वचनाद्वारे घडून आलेली आम्हाला पाहण्यास मिळते. मोठी धर्म सुधारणा पूर्वीच्या काळी मंडळी जी आहे पोपच्या कानामध्ये आपलं पाप कबूल करत होते. पूर्वीच्या काळी पापपत्र म्हणत होते त्यांना. पैशाने ते पोप लोक जे आहेत मंडळीला देत होते आणि याचं खंडन करण्यासाठी मार्टिन लुथरने जे आहे हे सत्य पत्कारलं आणि मंडळीला शिकवलं की आमचं तारण जे आहे सत्कृत्याने नव्हे तर देवाच्या कृपेने झालेलं आहे. आणि मोठी धर्म सुधारणा घडून आलेली आम्हाला या वचनाद्वारे पाहण्यास मिळते. म्हणून हबक्कुकला धर्म सुधारणेचा पिता हा असं म्हणलेलं आहे. तसेच हबक्कुकला विश्वासाचा भविष्यवादी देखील म्हणलेला आहे. तसं विश्वासाचा पिता अब्रामाला म्हणलं, तर त्याच प्रकारे विश्वासाचा भविष्य वक्ता देखील हबक्कुकला म्हणलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. ही झाली आपली पार्श्वभूमी. तर काय प्रश्न पुढे जाऊ. आता आपण नंबर 2. हबक्कुकला 3 प्रश्न पडले. आपण आतापर्यंत आम्ही पाहिलं की दुष्टाई वाढत होती, आता 4 वाढत होते. देव पवित्र आहे पण त्याच्या डोळ्यानं ही अशुद्धता ही पाप देव का सहन करत आहे असा हबक्कुकला प्रश्न पडलेला होता. याचा आम्ही आतापर्यंत पाहिलेलं. आता हबक्कुकला 3 प्रश्न पडले. त्यातला नंबर 1 पहिला प्रश्न त्याला पडला 1 अध्याय वचन 2 मध्ये. 1 अध्याय वचन 2 मध्ये हबक्कुकला प्रश्न पडला आणि देवाने उत्तर दिलं. प्रश्न, मी किती वेळ वरळू किंवा मी किती वेळ आरोळी मारू. हबक्कुक एक देशभक्त होता आणि आपल्या देशासाठी तो अश्रुपूर्ण नेत्रानं देवाकडे तो मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे की देवा मी किती वेळ वरडू किंवा तुला आवाज देऊ. नंबर 1 1 अध्याय वचन 2. दुसरा प्रश्न त्याला पडला 1 अध्याय वचन 3 मध्ये. दुसरा प्रश्न त्याला पडला 1 अध्याय वचन 3 मध्ये. मला अधर्म का पावायास लावतो. देवा मला अधर्म किंवा हे अन्याय हे पाप मला का पावायास लावतो असा प्रश्न देवाचा भविष्यवक्ता हबक्कुक याला पडलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. तिसरा प्रश्न त्याला पडला की या 1 अध्याय वचन 13 मध्ये. 1 अध्याय वचन 13 मध्ये तिसरा प्रश्न त्याला पडला, या बेईमानी लोकांकडे तू का पाहत उभा राहतोस.
या बेईमानी लोकांकडे तू का देवा पाहत उभा राहतोस? हे 3 प्रश्न त्याला पडले. आणखीन एक देवाचा सेवक होता इयोब नावाचा, त्याला देखील असे प्रश्न पडलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. फक्त लिहून घ्या, आपण वाचणार नाही, आपल्याकडे वेळ कमी. इयोबाचा ग्रंथ अध्याय 21 6 वचनापासून 13 वचनापर्यंत. इयोबाला देखील या प्रकारचे प्रश्न पडले की देवा, दुष्ट लोक दष्टपुष्ट होत आहेत. दुष्ट लोक जे आहे ते सुख संपन्न पावत आहेत, पण हे सर्व तू का पाहत उभा राहत आहेस? पण त्यावेळेस इयोबाचा ग्रंथ अध्याय 21 6 ते 13 वचनामध्ये परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त होतं की ते क्षणात निमिषात ते कुठे जातात? अधोलोकात जातात. पुढचा घ्या नंबर 3. आता हबक्कूकच्या ग्रंथामध्ये परमेश्वरानं 2 संदेश देवाच्या मंडळीला दिलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. 2 संदेश या ग्रंथामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतात. नंबर 1, पहिला संदेश परमेश्वरानं या लोकांना दिला की राष्ट्रांनो, पहिला अध्याय वचन 5. पहिला अध्याय वचन 5 मध्ये, राष्ट्रांनो लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा. परमेश्वर या ठिकाणी चेतवानी देत असताना आम्हाला पाहण्यास मिळतो, राष्ट्रांनो लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा. हा पहिला संदेश. नंबर 2 संदेश 2 अध्याय वचन 2 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो. 2 अध्याय वचन 2 मध्ये, कुणीही तो वाचून धावत सुटावे. त्या वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. आता पुढचं घ्या नंबर 4, रूपरेषा. हबक्कूक या ग्रंथाची रूपरेषा. 2 भाग या ग्रंथाचे आम्ही पाहणार आहोत. हबक्कूक या ग्रंथाची रूपरेषा. पहिल्या भागामध्ये हबक्कूकला प्रश्न पडला आणि परमेश्वरानं त्याला उत्तर दिलं. हबक्कूकला प्रश्न पडला आणि परमेश्वरानं त्याला उत्तर दिलं. हा पहिल्या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत. नंबर 1 घ्या, हबक्कूकचे प्रश्न. रूपरेषामध्ये नंबर 1, हबक्कूकचे प्रश्न. पहिला अध्याय 2 वचनापासून 2 अध्यायाच्या 20 वचनापर्यंत त्याला प्रश्न पडलेले आम्हाला यामध्ये पाहण्यास मिळतं. पहिला अध्याय 2 वचनापासून 2 अध्यायाच्या 20 वचनापर्यंत त्याला पहिला प्रश्न पडला, प्रश्न नंबर 1, यहुदी लोकांच्या दुष्टतेला परमेश्वरा अद्यापही तू शिक्षा का केली नाहीस? हा पहिला प्रश्न त्याला पडला. यहुदी लोकांच्या दुष्टतेला परमेश्वरा तू अद्यापही का शिक्षा केली नाहीस? हा प्रश्न हबक्कूकला पडलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. पहिला अध्याय 2 ते 4 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. पहिला अध्याय 2 ते 4 वचनामध्ये परमेश्वराचं उत्तर घ्या. त्याला परमेश्वराचं उत्तर. पहिला अध्याय 5 ते 11 वचनामध्ये परमेश्वराचं उत्तर हबक्कूकला प्राप्त होतं. पहिला अध्याय 5 ते 11 वचनामध्ये, बाबेलचा उपयोग
करून देव यहुदांना शिक्षा करेल. बाबेलचा उपयोग करून देव यहुदांना शिक्षा करेल, हे उत्तर परमेश्वरानं त्याला दिलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. दुसरा प्रश्न त्याला पडला, प्रश्न नंबर 2, आपला न्यायदंड अंमलात आणण्यासाठी देवाला यहुदापेक्षा अधिक दुष्ट राष्ट्रांचा उपयोग का करत आहे? बाबेल पण एक दुष्ट राष्ट्र आहे, मृत्यूपूजक राष्ट्र आहे. हा प्रश्न हबक्कूकला पडला की या यहुदी लोकांवर हे राष्ट्र का आक्रमण करणार आहे, हा प्रश्न त्याला पडला. देवाने उत्तर त्याला दिलं. देवाचं उत्तर काय त्याला प्राप्त झालं? दुसरा अध्याय, हबक्कूकचा प्रश्न दुसरा घेतला का? त्याच्यामध्ये संदर्भ घ्या. पहिला अध्याय 12 ते 21 वचन घेतलं ना. देवाचं उत्तर घ्या. दुसऱ्या प्रश्नाला देवाने उत्तर दिलं हबक्कूकला. देव बाबेलचा सुद्धा सर्वनाश करणार आहे. देव बाबेलचा सुद्धा सर्वनाश करणार आहे. दुसरा अध्याय 2 ते 20 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. पण तो विश्वासाला प्रतिफळ देणारा प्रभू आहे. परंतु विश्वासाला प्रतिफळ देणारा तो प्रभू किंवा परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये खाली 4 गोष्टी घ्या, त्याच्यामध्ये घ्या रूपरेषामध्येच. नंबर 1, उत्तर मिळण्याची खात्री हबक्कूकला होती. त्याच्या प्रार्थनेची चिकटी पहा, श्रद्धा पहा. परमेश्वर देवाच्या उत्तर मिळण्याची त्याला खात्री होती. दुसरा अध्याय 2 ते 3 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. त्या प्रार्थनेची खात्री त्याला होती. दुसरा अध्याय 2 ते वचन 3. नंबर 2 घ्या, बाबेल राष्ट्रांची पापे. हबक्कूकच्या ग्रंथामध्ये बाबेल राष्ट्रांची पापे, दुसरा अध्याय 4 वचनापासून 5 वचनापर्यंत त्यांची पातके आम्हाला, त्यांचं अधर्म आम्हाला पाहण्यास मिळतो. नंबर 3, बाबेल राष्ट्रांचा त्यांच्या पापामुळे परमेश्वर देवानं 5 वेळेस धिक्कार केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. बाबेलच्या राष्ट्रांचा त्यांच्या पापामुळे परमेश्वराने 5 वेळेस धिक्कार केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. दुसरा अध्याय 6 वचनापासून वचन 19 पर्यंत. दुसरा अध्याय 6 वचनापासून वचन 19 पर्यंत. आणि शेवट घ्या नंबर 4, परमेश्वर सर्व पृथ्वीचा प्रभू, स्वामी किंवा मालक आहे. परमेश्वर सर्व पृथ्वीचा प्रभू, स्वामी किंवा मालक आहे. दुसरा अध्याय वचन 20. आता रूपरेषामधला दुसरा भाग घ्या. पहिला भाग झाला, दुसरा भाग घ्या रूपरेषामधला. हबक्कूकची स्तुती गीते
हबक्कूकची स्तुती गीते, 3रा अध्याय 1 वचनापासून 19 वचनापर्यंत त्याने परमेश्वराचं गुणगान केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. पहिल्या अध्यायामध्ये सोपं थोडक्यात सांगतो, सोपं. पहिल्या अध्यायात त्याला प्रश्न पडला, 2ऱ्या अध्यायात परमेश्वराने त्याला उत्तर दिलं, आणि 3ऱ्या अध्यायात परमेश्वराचा तो काय करत आहे, गुणगान गात आहे. 3 अध्यायाचं थोडक्यात पार्श्वभूमी आम्ही पाहिली. 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नंबर 1 घ्या, परमेश्वराच्या दयेसाठी हबक्कूक या ठिकाणी प्रार्थना करत आहे. परमेश्वराच्या दयेसाठी हबक्कूक प्रार्थना. पाप वाढत आहे आणि या पापामधून वाचवण्यासाठी हबक्कूक काय करत आहे, प्रार्थना करत आहे. 3रा अध्याय 1 आणि वचन 2 मध्ये आम्हाला याचं वर्णन केलेलं पाहण्यास मिळतं. 3रा अध्याय 1 आणि वचन 2. नंबर 2 घ्या, परमेश्वराचं सामर्थ्य. हबक्कूक परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून राहत आहे. 3रा अध्याय 3 ते वचन 7 पर्यंत परमेश्वराचं सामर्थ्य. 3रा अध्याय 3 ते वचन 7. नंबर 3 घ्या, परमेश्वराची तारणाची कृत्य. परमेश्वराची तारणाची कृत्य. 3रा अध्याय 8 वचनापासून 15 वचनापर्यंत हे कार्य परमेश्वराचं आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि शेवट घ्या त्याच्यामध्ये नंबर 4, हबक्कूकचा अढळ विश्वास आणि आनंदाचा गजर. हबक्कूकचा अढळ विश्वास आणि आनंदाचा तो गजर करत आहे. 3रा अध्याय 16 ते वचन 19 मध्ये आम्हाला याचं वर्णन केलेलं पाहण्यास मिळतं. आता पुढचं घ्या, रूपरेषा झाली. आता नंबर 5 घ्या. पुढचं 5 वेळेस बाबेल राष्ट्रांच्या पापामुळे परमेश्वर देवाने त्यांचा धिक्कार केला. रूपरेषा झाली बरं का. आता आपली पुढचा मुद्दा घ्या, 5 वेळेस बाबेलच्या पापामुळे परमेश्वर देवानं त्यांचा धिक्कार केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. किंवा या ग्रंथामध्ये बाबेल या राष्ट्राचे 5 प्रकारचे पाप आम्हाला पाहण्यास मिळतात. तर बाबेल या राष्ट्राचं पहिलं पाप होतं 2रा अध्याय वचन 6 मध्ये. पहिलं पाप या बाबेल राष्ट्रांचं आम्हाला पाहण्यास मिळतं 2रा अध्याय वचन 6. परमेश्वर देव म्हणतो, खोटेपणाबद्दल धिक्कार असो. खोटेपणा. परमेश्वर म्हणतो या बाबेलच्या खोटेपणाबद्दल धिक्कार असो. आम्ही जर पाहिलं तो गोर गरीब या लोकांना लुटणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना छळणं, हे बाबेलचं घोर पातक आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि त्या पापामुळं परमेश्वर देव त्यांचा काय करत आहे, धिक्कार करत आहे. दुसरं पाप त्यांचं आम्हाला पाहण्यास मिळतं. परमेश्वर म्हणतो तुमच्या लोभाबद्दल धिक्कार असो. लोभ. 2रा अध्याय वचन 9. परमेश्वर म्हणतो तुमच्या लोभाबद्दल धिक्कार असो. नबुकद्नेस्सरावर किंवा बाबेलवर हे संकट येणार होतं का? कारण त्यांच्यामध्ये काय होता, लोभ होता, त्यांच्यामध्ये गर्व होता. आणि यामुळं त्यांच्यावर जो आहे परमेश्वर म्हणत आहे मी तुमचा काय करत आहे,
धिक्कार करत आहे. नंबर 3, परमेश्वर म्हणतो तुमच्या रक्तपाताबद्दल धिक्कार असो. 2 अध्याय वचन 12. रक्तपात. बाबेलने अनेक लोकांचा रक्तपात केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. हे 3रं संकट त्यांच्यावर येणार होतं, कारण त्याने अनेक निष्पाप जीवांचा त्यांनी बळी घेतलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. 2 अध्याय वचन 12 मध्ये रक्तपाताबद्दल परमेश्वर म्हणतो, काय म्हणतो? धिक्कार असो. नंबर 4, 4थं त्यांचं पापाबद्दल धिक्कार परमेश्वर करत असताना 2 अध्याय वचन 15. 2 अध्याय वचन 15. मद्य पाजितो. परमेश्वर म्हणतो जो मद्य पाजतो त्याला काय असो? धिक्कार असो. द्राक्षरस. बाबेलचं आवडतं पाप होतं द्राक्षरस. आणि आम्हाला माहिती आहे दानियेलचा ग्रंथ अध्याय 5 यामध्ये राजा द्राक्षरस पिऊन मस्त झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. बाबेलचं पाप द्राक्षरस. 2 अध्याय वचन 15. आणि त्या द्राक्षरसाबद्दल, त्या मद्याबद्दल परमेश्वर म्हणतो धिक्कार असो. शेवटचं सांगितलेलं आहे, शेवटचं मूर्तिपूजेबद्दल परमेश्वर म्हणतो धिक्कार असो. 2 अध्याय वचन 18. 2:18 मध्ये परमेश्वर म्हणतो बाबेलच्या मूर्तिपूजाबद्दल धिक्कार असो. आपल्याला माहिती आहे राजानं त्याच्या मूर्ती ज्या आहेत सोन्या रुपयाच्या मोठमोठ्या स्थापन केलेल्या होत्या. आणि या राजानं काय केलं होतं? सोन्या रुपयाच्या मूर्ती स्थापन केल्यामुळं लोकांना जे आहे या मूर्तिपूजेच्या नादी त्याने लावलेलं होतं. म्हणून परमेश्वर त्याला काय म्हणत आहे? या मूर्तिपूजेबद्दल धिक्कार असो. आणि शेवटचं घेऊ आता आपण. हबकुकने 3 प्रार्थना केल्या आणि परमेश्वरानं त्याला उत्तर दिलं. त्याची एकही प्रार्थना व्यर्थ गेली नाही. शेवट घेऊ आपण. नंबर 6, हबकुकने 3 प्रार्थना केल्या आणि परमेश्वर देवानं त्या 3ही प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देवानं त्याला दिलं. त्याची एकही प्रार्थना व्यर्थ गेली नाही. तर ती धुपाप्रमाणे त्याला जे आहे परमेश्वराला सादर झालेली प्रार्थना आम्हाला पाहण्यास मिळते. प्रार्थनेमध्ये चिकाटी, त्याची चिकाटी आम्हाला पाहण्यास मिळते. श्रद्धा आम्हाला पाहण्यास मिळते. पहिली प्रार्थना त्याने केली. 1 अध्याय 1 वचनापासून 11 वचनापर्यंत त्यांनी पहिली प्रार्थना केली. 1 अध्याय 1 वचनापासून 11 वचनापर्यंत. आणि परमेश्वर देवानं त्याला उत्तर दिलं. पहिली प्रार्थना, यहुदी लोकांची दुष्टाई परमेश्वरासमोर त्याने कबूल केली. यहुदी लोकांची दुष्टाई, पाप कबुलीची प्रार्थना आपण ज्याला म्हणतो. पाप कबुलीची प्रार्थना हबकुकने एक देशभक्त असल्यामुळं त्याने केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. 1 अध्याय 2 वचनापासून वचन 4 पर्यंत. 1 अध्याय 2 वचनापासून. हो, त्याने प्रार्थना केलेलं आणि उत्तर दिलं लगेच त्याच्यामध्ये. पण त्यामध्ये त्याने जे यहुदी लोकांचे जी पाप कबुलीची प्रार्थना केली, परमेश्वरासमोर ते दुष्ट कृत्य परमेश्वरासमोर त्याने मांडलं, त्याचा संदर्भ 1 अध्याय 2 वचनापासून वचन 4 पर्यंत आहे. आणि परमेश्वराने त्याला उत्तर काय दिलं? तर 1 अध्याय 5 वचनापासून 11 वचनापर्यंत परमेश्वराने उत्तर त्याला दिलं. 1 अध्याय 5 वचनापासून 11 वचनापर्यंत बाबेलची स्वारी आम्हाला पाहण्यास मिळते.
किंवा बाबेलचं आक्रमण इस्रायलवर आम्हाला पाहण्यास मिळतं. दुसरी प्रार्थना त्याने केली आणि परमेश्वर देवाने त्याला उत्तर दिलं. पहिला अध्याय 12 वचनापासून 2 अध्यायाच्या 20 वचनापर्यंत. त्याने प्रार्थना केली की दुष्टता निवारण्यासाठी त्याने देवाजवळ विनंती केली. दुष्टता निवारण्यासाठी देवाजवळ त्याने मध्यस्थी आणि प्रार्थना केली. पहिला अध्याय 12 ते 17 वचनामध्ये. आणि दुसरा अध्याय वचन 1 मध्ये हबक्कूक धीरानं परमेश्वराच्या उत्तराची वाट पाहताना आम्हाला दिसतो. धीर वचन 1. दुसरा अध्याय वचन 1 मध्ये धीरानं तो परमेश्वर देवाची वाट पाहताना आम्हाला दिसतो. तिसरं आणि शेवटची प्रार्थना त्याची. तिसरा अध्याय पूर्ण घ्या. तिसरी प्रार्थना आणि परमेश्वराचं उत्तर. धर्म संजीवनासाठी त्याने प्रार्थना केली. धर्म संजीवनासाठी त्याने प्रार्थना केली. तिसरा अध्याय वचन 2. खाली घ्या. आश्चर्यकारक दृष्टांत परमेश्वरानं त्याला दिला. आश्चर्यकारक दृष्टांत परमेश्वर देवानं त्याला दिला. तिसरा अध्याय 3 वचनापासून 15 वचनापर्यंत. आणि शेवट घ्या हबक्कूकचे उपकार स्तुती गीत. हबक्कूकचे उपकार स्तुती गीत. तिसरा अध्याय 16 वचनापासून वचन 19 पर्यंत. फार सुंदर हे स्तुती गीत हबक्कूकने गायलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. पहिल्या अध्यायामध्ये त्याला प्रश्न पडला. दुसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाने त्याला काय दिलं? उत्तर दिलं. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये तो काय करत आहे? परमेश्वराचं गुणगान गाताना आम्हाला पाहण्यास मिळतो. सोपं आहे 3 अध्यायाचं लक्षात ठेवण्यासाठी. तर त्याने काय गीत गायलं? वचन 16 पहा. मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले. त्याच्या आवाजानं माझे ओठ कापले. माझे हाडे सडू लागली. माझे पाय लटपडत आहेत. ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल त्या संकटाच्या दिवशी मला वाट पाहिली पाहिजे. वचन 17. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षाच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरीही मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेल. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेल. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरण्याच्या पायासारखे करतो. तो मला माझ्या उंच स्थानावरून चालून देतो. हे गीत परमेश्वराजवळ त्याने गायलं की जग आणि जगातल्या मला गोष्टी नाही मिळाल्या तरी मी आनंदानं परमेश्वर देवाचं तारणाची कृपा जी माझ्यावर झालेली आहे त्या तारणाच्या कृपेबद्दल मी परमेश्वराचं गुणगान गाईन आणि परमेश्वराचा हर्षानं त्याचा जय जयकार करेन. एक छोटस उदाहरण सांगतो, मग पुढचा वेळ मी सरांकडे देतो. आपल्या पंजाबमध्ये साधारण जॉन हाईट नावाचे देवाचे सेवक येऊन गेले. जॉन हाईट त्यांना प्रार्थना वीर असं म्हणलेलं आहे. आणि त्यांच्याकडे
कोणती प्रकारची कला, कौशल्य, वरदान त्यांच्याकडे काही नव्हतं. त्यांना ते ऐकण्यास ते मंद देखील होते आणि त्यामुळे त्यांना भाषा शिकायला, प्रभूचं काम करायला खूप त्यांना अडचण आली. पण त्यांच्याकडे एक चांगली गोष्ट होती, ते म्हणजे त्यांच्याकडे एक प्रार्थनेचं अंतःकरण होतं. त्याने भारत देशामध्ये आले, त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी नव्हत्या, पण त्यांच्याकडे एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे प्रार्थना. त्या लोकांसाठी, त्या वस्तीसाठी, त्या देशासाठी, त्या राष्ट्रासाठी, त्या गावासाठी ते देवाकडे प्रार्थना करत होते की देवा तू मला एक आत्मा दे, नाहीतर माझा आत्मा तू घे. अशी छोटीशी प्रार्थना घेऊन त्याने प्रभूकडे प्रार्थना केली. आम्हाला माहिती आहे की परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि देवापण अद्भुत कार्य पंजाबमध्ये, आपल्या भारत देशामध्ये केलं. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्यामध्ये विराजमान आहे, उपस्थित आहे. प्रार्थना आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आज हबक्कूकच्या ग्रंथातून आम्ही शिकलेलो आहे. बिली ग्रॅम ज्यावेळेस तरुण असताना इंग्लंडमध्ये जॉन वेस्ली नावाचे देवाचे सेवक होते. त्या जॉन वेस्ली ज्या ठिकाणी प्रार्थना करत होते, त्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये जाऊन बिली ग्रॅमने 2 शब्दाची प्रार्थना केली की देवा तू पुन्हा एकदा करू शकतो. बिली ग्रॅमने अशी प्रार्थना केली की देवा तू पुन्हा एकदा करू शकतो. आणि तिने या छोट्याशा प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर देवानं बिली ग्रॅमला 185 देशामध्ये घेऊन तारणाचं कारण बनवलं, आशीर्वादाचं कारण केलं. आणि आम्हाला माहिती आहे 100 वर्ष त्याने जे आहे जीवन जगले आणि परमेश्वराची सेवा केली. आणि म्हणून प्रार्थना आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि म्हणून तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. देवबाप करो हबक्कूकचा ग्रंथ आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.